काँग्रेस नेते प्रकाश तायडे यांनी मेहनत घेत काँग्रेस उमेदवार साजिद खान यांची विधानसभेची तिकीट निश्चित केली। काँग्रेस नेते प्रकाश तायडे यांना थेट साजिद खान यांची प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सभेच्या वेळी मागे टाकल्याचे चित्र होते। केवळ प्रकाश तायडे यांना मागे टाकले नाही तर डॉक्टर झिशान हुसेन यांना समोर केले। काँग्रेसने तिकीट नाकारले म्हणून डॉक्टर झिशान हुसेन यांनी वंचितचे तिकीट आणले आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी त्यांनी काँग्रेस उमेदवारांसाठी वंचितचे तिकीट नाकारले। काँग्रेसने अकोला पश्चिम मध्ये वंचितचा गेम केला। डॉक्टर झिशान हुसेन यांच्या त्या त्यागाचे बक्षीस त्यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सभेत मिळाले। विशेष करके मैं एक शख्स का उल्लेख यहाँ पे करूंगा। हमारे किसका उल्लेख करूंगा मैं? डॉक्टर झिशान। साजिद खान यांनी अगदी त्यांच्या बाजूला नानांच्या समोर डॉक्टर झिशान हुसेन यांना समोर केले। पण हे सर्व करताना प्रकाश तायडे यांनी साजिद खान यांच्यासाठी जे प्रयत्न केले ते मागे पडले। इतकेच नाही तर प्रकाश तायडे यांच्या समोर डॉक्टर झिशान हुसेन यांना समोर केले गेले। अखेर प्रकाश तायडे यांनी स्टेजवर खाली उतरून पब्लिक मध्ये बसणे पसंत केले। राजकारणात केव्हा काय होईल हे सांगता येत नाही। डॉक्टर झिशान हुसेन प्रदेशाध्यक्षांसमोर आल्याने त्यांनी देखील नेतागिरी करत थेट अजित पवार यांना चोर म्हणत महायुतीच्या नेत्यांना चपराक लगावली। खासियत है लूटपाट की, वो आदमी को उन लोगों ने पहचान लिया और उसको डिपार्टमेंट क्या दिया, पोर्टफोलियो क्या दिया, फाइनेंस मिनिस्ट्री। ले चाबी भी ले ले पूरी आप। चोर के हाथ में खजाने की चाबी। देखो खासियत है लूटपाट की, वो आदमी को उन लोगों ने पहचान लिया और उसको डिपार्टमेंट क्या दिया, पोर्टफोलियो क्या दिया, फाइनेंस मिनिस्ट्री। ले चाबी भी ले ले पूरी आप। चोर के हाथ में खजाने की चाबी।